श्रावणी ए श्रावणी 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 उठ उठ श्रावणी 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 उठ श्रावणी 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 उठ श्रावणी आई बाबा अरे हे काय झालं अगं श्रावणी काय झालं श्रावणी 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 काय होतंय अगं श्रावणी श्रावणी नाही मला वाटतं हिला दवाखान्यात न्यायला पाहिजे. तुम्ही दोघी हिच्याकडे बघा, मी डॉक्टरांना फोन करतो. श्रावणी काय झालं हॅलो, हां मी अनंत कुलकर्णी बोलतोय. डॉक्टर, एनिथिंग सिरियस? नाही, सध्या तरी नाही, पण उद्या कदाचित सिरियस होऊ शकतं. म्हणजे डॉक्टर काय झालं श्रावणीला मिसेस श्रावणी कुलकर्णींना त्यांच्या प्रेग्नन्सीमध्ये बरेच कॉम्प्लिकेशन्स आहेत, म्हणून त्यांची त्या प्रकारे काळजी घेणं गरजेचं आहे. सांभाळायला लागेल त्यांना. स्ट्रिक्टली काही पथ्य पाळावीच लागतील, नाहीतर मैं तो झुम 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 झुमरू लल 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 लल, मैं तो प्यार का गीत सुनाता चला, मंजिल पे मेरी नजर, मैं दुनिया से बेखबर, बीती बातों पे धूल उड़ाता चला. यडली यडली ओ यडली. काय 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 की जरा केवढ्यांना गाणं म्हणताय काय हो असं दिवसा डोळे कशा काय आलात तुम्ही अनंतरावर? अनंतरावांची गोष्ट करायची नाही, त्यांचा बंदोबस्त करून आलेलो आहे मी. म्हणजे तुम्ही हिथं आला ते त्यांना माहिती आहे? मग तुला काय वाटलं तुझा नवरा चोरासारखा रात्री लपत छपत येणार म्हणून? अरे हट, तुला सांगतो मी की नाही त्यांना पटवून आलेलो आहे, असं मस्तपैकी समदेसनी पटवलेलं आहे. पटिवलं? हो काय भाषा तुमची. भाषा सोड ग, तुला सांगतो तू अनंतराव आहे ना, तुझा अनंतराव माझा न्यावना, त्यानं मला इथं राहण्याची परवानगी दिलेली आहे. अगं तुला सांगतो तुझा नवरा नटसम्राट आहे, नटसम्राट. तिथं मी जे काय ऍक्टिंग केलं तू बघितलं असतंस ना, तर अभिनयाचं पारितोषिक तुझ मला दिलं असतं. समदे असे पाकडले, समदे असे पाकडले. तुला सांगायचं म्हणजे ते अनंतराव माझ्याशी जे काय वागले का नाही त्याच्याबद्दल ते नासनी लय पश्चाताप झालाय बघ. खरं सांगताय बाई? मग मी खोटं कशाला सांगू? त्याच्याशिवाय काय त्यांनी मला इथं राहायला परवानगी दिली? तसं असेल ना तर देवच पावला बाई. पण आता माझं जरा ऐका, जे काय झालंय ना त्या गोष्टीवरनं काहीतरी धडा घ्या आणि स्वतःचं वागणं सुधारा जरा. सुधारणार आहे मी, पण वागणं नाही. केलेल्या चुका आहेत नव त्या सुधारणार आहेत. आता बघच मी काय खरटवते. आता काय करताय आणि हा होय हो? करणार काय ते बघशीलच.
पण तुला सांगणार नाही. नाही तू लगेच जाऊन तिकडे चुगली करशील म्हणून तुला अशी गुगली टाकावी लागणार. आता बघतो त्या दोघींना मूल कसं होतं ते. या कार्तिकीचा बंदोबस्त करणं अवघड नाही फार. ती तशी घराबार आहे. शिवाय ती आता पद्मनाभची बायको नाही, त्यामुळे तिच्यापासून भीती नाही. तिची तर कधीही वाट लावू शकतो मी. पण सुरुवात करायला हवी ती धाकटीपासून. त्या श्रावणीचा पहिला नंबर. अरे बाबा, तिचं मूल या जगात येण्याआधी तुझ्याकडे परत पाठवतोय रे बाबा. कार्तिकी आधी ती काळजी करशील. हं? हे बघ, श्रावणीची काळजी घ्यायला सांगितली, तिला जपायला सांगितलं, सगळं मान्य आहे मला. पण डॉक्टरांचे इन्स्ट्रक्शन फॉलो केले की होईल सगळं व्यवस्थित. बाबा, श्रावणीची ही अशी परिस्थिती मी बघूच शकत नाही. सगळं काही ठीक होईल ना? सगळं ठीक होईल, सगळं व्यवस्थित येईल. तू अपसेट होऊ नकोस, कारण तू अपसेट झालीस ना की आम्हाला तुझी काळजी वाटायला लागते. आणि काय हे बघ ना, आपण सगळे आणखीन डॉक्टरांची फौज असताना काय होणार आहे तिला? होऊन होऊन काय होईल? हा, आम्हाला नातू होणार आहे. अगं हाच ना, विनोद केला मी. चांगलं नव्हतं बहुतेक करून. बरं जा, तुझी पण दगदग झाली, आराम कर जरा. 14 महिने आहे श्रावणीचा. अरे अनंता, अनंता, अरे काय झालं काय श्रावणीला? मला आत्ता मुक्ताई म्हणाली. इतकी मोठी गोष्ट घडली घरात आणि मला कुणी सांगायची तसदी सुद्धा घेतली नाही. अगं आम्ही होतो तिच्याजवळ, तिला दवाखान्यात नेलंय, चेकअप झालं तिचा. पण मग काय झालं काय तिला? काही नाही, तिला चक्कर आली, पण आता ठीक आहे. पण कशाने? मी आत्ता तर तिला जाऊन बघून आले होते, तेव्हा बरी होती. हा, डॉक्टर म्हणाले की तिच्या प्रेग्नन्सीमध्ये काही कॉम्प्लिकेशन्स आहेत, पण त्यांच्या इन्स्ट्रक्शन आपण जर फॉलो केल्या तर इट विल बी ऑल राईट. अरे पण आम्ही सगळे जातीनं तिच्याकडे लक्ष देतोय, मग तिला बरोबर. ही इथे असताना आणखी काय होणार आहे? ए माझी आई, माझ्यावर उपकार कर आणि काही दिवस तरी श्रावणी जवळ जाऊ नकोस. ताई ताई, कार्तिकी समोर असली की तिच्यावरती खापर फोडल्याशिवाय तुला राहतच नाही. अरे हा श्रावणीचा इंडिव्हिज्युअल प्रॉब्लेम आहे, कार्तिकीचा काय संबंध आहे? ए जा बाई, जा तू, नाही तर तुला आणखीन 2-4 गोष्टी करता जबाबदार धरलं जाईल. जा. हो जा जा लवकर, मला श्रावणीला बघायला जायचं, त्या आधी जा तू. श्रावणी, सर तुम्ही? हो, इनफॅक्ट श्रावणी, तुझ्या न्यूजच्या संदर्भात सेलिब्रेशनसाठी यायचं होतं मला, पण येता येता काही कारणामुळे उशीर झाला आणि तुझ्या अभिनंदनाची वेळ निघून गेली. आणि मग आता श्रावणी तू कशी आहेस असं विचारायची वेळ आली आहे. श्रावणी कशी आहेस का आता? बरं वाटतंय. आणि काय झालं रे तुला अचानक? श्रावणी, अगं कसलं एवढं टेन्शन घेतलंयस तू? काही प्रॉब्लेम आहे का? नाही म्हणजे तुझ्या मनाविरुद्ध काही झालेलं आहे का? बाबा, तो टेन्शनचा विषयच नको ना. श्रावणी आता बरी दिसते, हो की नाही ग? आणि हो, डॉक्टरांनी दिलेल्या गोळ्या वेळेवरती घे आणि आराम कर, म्हणजे मग ठणठणीत बरी होशील तू. नाही नाही, चेहऱ्यावरनं कळतंय तिच्या, तिला काहीतरी टेन्शन आहे. अगं बघ ना कसा दिसतोय तिचा चेहरा. का असं करतेस? अगं तुला असं करून चालणार नाही श्रावणी. तुझ्या पोटात मूल वाढतंय, पद्मनाभचं. हो, या घराण्याचा वारस वाढतोय तुझ्या पोटात. आता तुला सांभाळून राहायला हवं, स्वतःची तब्येत नीट जपायला हवी. नाही, कार्तिकी पण प्रेग्नंट आहे, म्हणजे तशी ती न्यूज मिळाली आहे मला. पण तिचं काय आता? ती आता या घराण्याची सून नाही, त्यामुळे तुझ्या पोटात वाढणारं मूल हेच या घराण्याचा अधिकृत वारस असणार आहे. काय
बरोबर बोलतोय ना मी. त्यामुळे तुला तब्येतीची काळजी तर घ्यायलाच पाहिजे. यू हॅव टू बी स्ट्रॉंग. नाही नाही, तशी तू कणखर आहेस, पण तुला अजून कणखर, अजून स्ट्रॉंग व्हायला पाहिजे. कारण भविष्यात तू स्ट्रॉंग असणं खूप महत्वाचं आहे श्रावणी. बाबा, श्रावणीला आराम करू द्या. आपण जाऊया चला. हो हो, मलाही आता तसा उशीरच झालाय. तर श्रावणी येतो मी, पण विसरू नकोस, बी स्ट्रॉंग. काळजी घे. अरे देवा, फोटो कुठे गेले? कोणी घेतले असतील? कोणाला कळलं असेल तर? बाबा, काळजी घ्या स्वतःची. हो बेटा, यू टू टेक केअर ऑफ युअर सेल्फ, ओके? आणि सईची पण काळजी घे. बरं अनंतराव, रजा घेतो आपली. तुम्हा सगळ्यांना भेटून फार समाधान वाटलं. अर्थात नीलरवांची भेट झाली नाही याचं दुःख आहेच. त्याला काही इलाज नाही. नीलला या घरामध्ये स्थान नाही. तो पण तुम्हाला कधी आसावरीला आणखीन सईला भेटावंसं वाटलं तर जरूर या. म्हणजे मित्र म्हणून की वारंवार या, म्हणजे आसावरीला बरं वाटेल. आणि काळजी करू नका, आसावरीला आम्ही आमच्या मुलीसारखी सांभाळतोय. छे छे, हो काळजी कसली. तुम्ही अगदी बापाच्या मायानं आसावरीचं सगळं कराल याबद्दल माझ्या मनात तिळमात्र शंका नाही. पण काय, शेवटी नवरा नवरा असतो, त्याची उणीव कशी काय कोण भरून काढणार? नाही नाही, पण मला जास्त काळजी सईची आहे. तुम्ही बघताच आहात, पूर्वी कशी हसत खेळत असायची पोरगी, आता अगदी सुकून गेली. अहो माझ्याच्यानं पाहावे ना तिच्याकडे. काय या वाढत्या वयातच तिला आपल्या बापाच्या प्रेमाची आणि सहवासाची गरज आहे. त्यामुळे माझी अशी विनंती आहे तुम्हाला की तुम्ही या सगळ्या बाबींचा पुन्हा एकदा विचार सुरू करावा. आणि शक्य असेल तर, जमलं तर पुढे मागे नीलला माफ करून परत घरी बोलवा. नाही नाही, म्हणजे माझी जबरदस्ती नाही. प्लीज प्लीज डोंट टेक इट अदरवाईज. काय, शेवटी बाबाचं काळीज आहे. मुलीच्या आणि नातीच्या मायेपोटी असं बोलतोय सर. नाही, मी समजू शकतो. नील या घरामध्ये परत येईल याची अपेक्षा ठेवू नका. ते कालत्रही शक्य नाही. नील असा निघाल्यानंतर त्याचा आसावरीला आणखीन सईला त्रास होतोय, याच्यापुढे होत राहणार आहे. पण याच्यावरती माझ्याकडे काही उत्तर नाही. आपण एकच सांगतो की तुमच्या मुलीला आणि नातीला या घरामध्ये काहीही कधीही कमी पडणार नाही. नाही नाही, त्याची खात्री आहेच. ठीक आहे, जशी तुमची मर्जी. येतो. काय ग, काही हवंय का? काही नाही. नाही, खूप घाबरलेली दिसतेस. काही शोधतेस का? म्हणजे काही महत्वाची वस्तू शोधतेस का तू? अगं काय काय सांग ना.
काही नाही कात्री नाही मग सापडते मला. रात्री होय अगं जा माझ्या ड्रॉवरमध्ये असेल ती घे. चल. काय झालं ताई? श्राणू एक ना प्रॉब्लेम झालाय पण तो आपण सॉल्व्ह करू. काय झालं? तू आधी मला प्रॉमिस दे की तू घाबरणार नाही. बरं बाई, प्रॉमिस. आता सांग मला काय झालं? अगं ते फोटोचं एन्व्हलप होतं ना हां? ते सापडत नाहीये. सगळं घर शोधून काढलं पण ते कुठे मिळतच नाहीये. काय? ताई, अगं असे कुठे गेले ते फोटो? आणि आणि कुणाच्या हाती लागले असतील? तू शांत हो, आपण शांतपणे विचार करूया. नाही ताई, हे बघ, ते फोटो आधीच कुणी पाठवले या टेन्शन मध्ये होते मी. आणि त्यात आणखीन आता ही भर. ताई, ते फोटो कुणाच्या हाती लागले असतील? खरंच माहित नाही ग. मी खूप व्यवस्थितपणे लपवून ठेवले होते जेणेकरून कोणाच्या हाती नाही लागणार. पण ते फोटो गायब झाले. पण ते फोटो गायब झाले याचा अर्थ घरातल्याच कोणत्या तरी व्यक्तीच्या हाती पडले असते. पण मग कोणाच्या हाती लागले असतील? मुक्ताई, श्रावणीसाठी दूध तयार केलं ना? हो करतेच आहे. आणि आत्याबाईंनी तयार केलेली मसाल्याची पावडर पण घातली ना? बरं झालं आई आठवण करून दिलीत, विसरलीच असते. आणि मग ओरडा खाल्ला असता आत्याबाईंचा. अगं असं हलगर्जीपणा करू नकोस, खास करून श्रावणीच्या खाण्यापिण्याच्या बाबतीत, समजलं? आता नाही विसरणार. तुम्ही व्हा पुढे, मी आलेच. बर. मुक्ताई, ए मुक्ताई. आले आले. दुधात मसाला घातला की नाही हे विचारणार असणार. श्रावणी, हे तुझ्या पोटातल्या पोरासाठी आहे. त्यानं जन्म घेऊन कसं चाललं